येथून राखी सन्मान रथ रवाना। संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे जवानांसाठी 1 लाखाहून अधिक राख्या। कोपरगावच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डी ते कच्छ सीमेपर्यंत राखी सन्मान रथ रवाना करण्यात आलाय। साईनगरीतून राखी सन्मान रथ रवाना। देशाच्या सीमांवर अहोरात्र खडा पहारा देत देशवासियांचं रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे 1 राखी जवानांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे। 1 राखी जवानांसाठी देशाच्या सन्मानासाठी या भावनेतून यंदा साईबाबांच्या पावन नगरी शिर्डी येथून थेट गुजरातमधील कच्छ सीमेपर्यंत राखी सन्मान रथ रवाना झाला। या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील भगिनींकडून 1 लाखाहून अधिक राख्या संकलित करण्यात आल्या असून त्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवल्या जाणार आहेत। संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित 1 राखी जवानांसाठी हा उपक्रम 6 वर्षापूर्वी आमच्या युवा सेवकांच्या मदतीने आम्ही चालू केला होता। सुरुवातीचे 4 वर्ष कोपरगावातून जवळपास 12, 15, 18 हजार अशा संख्येने राख्या गोळा होत गेल्या। प्रतिसाद बघता तालुक्याबाहेरील लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्यावर संपर्क केला की आमच्याही राख्या आपण जवानांपर्यंत पोहोचवाव्यात। या हेतूने मग आम्ही मागच्या वर्षी शिर्डी ते श्रीनगर असा 7 राज्यांचा प्रवास करून जवळपास 2.5-3 हजार किलोमीटर जाऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास 300-350 ठिकाणी त्याचं स्वागत झालं। अगदी शिरपूरमध्ये अमरीशबाईंच्या संस्था असेल, शहादा असेल, केंद्रीय मंत्री कैलाश विजयवर्गीयवार असतील, अशा सगळ्या मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सामाजिक संघटना, पत्रकार, राजकीय जात पात प्रांत पंथ सगळं विसरून या उपक्रमांना एक देशभक्त म्हणून सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या नुसत्या राख्या नव्हे तर त्या राखीबरोबर एक संदेशपत्र असतं, ते घेऊन आमचे युवक त्या ठिकाणी पोहोचले। जेव्हा जवानांनी त्याच्यावरचे संदेश वाचले, ऐकले, काहींचे डोळे भरून आले, भावनिक झाले आणि एक आत्मिक समाधान मिळालं की आपण सणासुदीला या ठिकाणी नसतो तरी देखील 140 कोटी देशवासी आपल्या मागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहोत सीमेचं रक्षण करताना। आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून यावर्षी आम्ही आता कच्छ बॉर्डरला शिर्डी ते कच्छ असा हा प्रवास आयोजित केलेला आहे। शिर्डीमधून आता या रक्षारथाचं प्रस्थान झालेलं आहे। कोपरगाव, सिन्नर, नाशिक, दिंडोरी असं करत हे गुजरातमध्ये जाऊन थेट कच्छवर 3 ते 4 ठिकाणी या राख्यांचं वितरण होणार आहे। मागच्या वर्षी जवळपास 1.25 लाख राखी या 350 ठिकाणी जिथं जिथं स्वागत झालं, लेझिम ढोल ताशा वाजून या ठिकाणी अशाच पद्धतीने प्रतिसाद या वर्षी मिळाल। 1 राखी जवानों के नाम हा उपक्रम आता शिर्डीतून सुरू झालेला आहे। त्याची व्याप्ती वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे।